मंदिरात आली. सर्व जणी त्याच्यापुढे स्तब्ध करा. आणि म्हणून आपल्या हातात किती काम असू दे, किती व्याप असू दे, तो जर आपण बाजूला ठेवू, देवाच्या मंदिराची जसा या नवीन वर्षामध्ये आपण वाटचाल करण्यासाठी तयार झालो, तत्पर झालो, तर आशीर्वाद देण्यासाठी प्रभू परमेश्वर त्या ठिकाणी आपली वाट पाहत उभा आहे. हालेलुया. आणि म्हणून या नवीन वर्षामध्ये आपण निश्चय करूया. येशूवा जसं म्हणतो ना, मी आज माझ्या घरात परमेश्वराची सेवा करणार, तसं या नवीन वर्षामध्ये आपण सगळ्यांनी म्हणूया की मी माझ्या घरात परमेश्वराची सेवा करणारच करणार आणि देवाच्या राज्यात प्रवेश करणार. हालेलुया. एकट्यानं जाऊ नाही, बाकीच्यांचं का. हालेलुया. आणि म्हणून आज आपण या नवीन वर्षात एक नवीन शपथ घ्या देवा की प्रिय प्रदेश, मी या मंदिर रोखलेलं एक झाड आहे. त्या झाडाला तुझा दास त्याची रात्रंदिवस पाणी घालतात. प्रभू माझी वाट तुझ्या कृपेत होऊ दे, तुझ्या दयेत होऊ दे, तुझ्या आशीर्वादात होऊ दे. आणि माझं जीवनरूपी झाड हे फुलांनी, फळांनी, पानांनी गजबजलेलं असं लोकांना दिसू दे. आणि येशू तुझ्या नावाचं गौरव केलं जाऊ दे. हालेलुया. मग देवा करण्यात समर्थ आहे, परंतु आपलं समर्पण फार गरजेचं आहे. कळतं ना. हालेलुया. मग आता आपण अजून एक झाड पाहणार आहोत. ते झाड आहे मत्तई 21 अध्याय 18 ते 22. हे पण जर अगदी स्पष्ट खणखणीत आवाजात वाचते. मत्तई 21 18 ते 22. निष्फळ अंजिराचे झाड. ओके. मग सकाळी तो परत नगरात येत असता त्याला भूक लागली आणि वाटेवर अंजिराचे एक झाड पाहून तो त्याकडे गेला, पण पानावरून त्याला काही मिळाले नाही. मग त्याने त्याला म्हटले, यापुढे तुला फळ कधी न येऊ. आणि ते अंजिराचे झाड लागलेच वाळून गेले. हे पाहून शिष्याने आश्चर्य करून म्हटले, अंजिराचे झाड लागलेच कसे वाळून गेले. येशूने त्यास उत्तर दिले, मी तुम्हाला खचित सांगतो, तुम्हाला विश्वास असला, तुम्ही संशय न धरला, तर अंजिराच्या झाडाला केल्याप्रमाणे तुम्ही करा. इतकेच नाही तर या डोंगरालाही तू उचलून समुद्रात टाकीला जा असे जर म्हणाल तर ते घडेल. तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हाला मिळेल. हालेलुया. ह्या ठिकाणी सुद्धा एक निष्फळ अंजिराचं झाड आहे आणि बागेत लावलेलं सुद्धा झाड कसं आहे, निष्फळच आहे. परंतु तो माळी म्हणतो की मी याच्यासाठी आम्ही जरा खटपट करतो, खतपाणी घालतो आणि मग ह्याला इथे का बघू. आणि खरंच जेव्हा खटपट केली जाते, प्रार्थना केली जाते, उपास केली जाते, तेव्हा निष्फळ झाडाला फळ देवा आणतो. हालेलुया. आणि असं अनेकांच्या जीवनात झालेलं आपण पाहिलेलं आहे. त्याबद्दल आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याचे उपकार मानूया. आणि आता ह्या ठिकाणी हे जे झाड आहे, आता आपण वाचलं, हे सुद्धा निष्फळ आहे. परंतु कुठं आहे, वाटच्यामध्ये आपणच वाटलेलं आहे, स्वतः वाटलेलं आहे. ते आपण जर का असं पन्हाळ्याच्या रस्त्यामध्ये गेलो ना, तर बाजूला त्या बाबळीच्या झाडाची झुडपाची भरपूर दिसतात. त्या आपणच आलेले असतात, त्यांना कुणी लावलेलं नसतं, त्यांना कुणी पाणी घालत नसतं. तसं हे सुद्धा झाड आहे की हे वाटेवरचे आपोआप आहे. त्याला कुणी पाणी घालत नाही, त्याची कोण देखभाल करत नाही, काही नाही. कोण बाकी पोराची असली तर याच्यानं उडी मारून पाणी सोडतील. मोठ्याची पोरं असतील ते काय खाल्ल्यात उठतील, किंवा म्हातारी माणसं असतील त्याच्यात सावलीत बसतील. एवढंच त्याचं काम आहे. आणि अशा वेळेस अशा झाडाकडं प्रवेश आलेला आहे आणि या झाडाची निगा करायला खुलेली. आणि त्यामुळं येशू
तिकडं आश्चर्य पाहिलेलं आहे आणि त्याची आशा तिथे काय झालेली आहे, तो निराश झालेला आहे. आणि आपल्याकडे पाहू जेव्हा निराश होणार नाही, कारण आपण बागेत लावलेली कोणती बाग आहे ती? हे देवाचं मंदिर आहे, हे देवाचं सेवा कार्याचं क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये आपल्याला देवानं लावलेलं आहे. आणि म्हणून जरी आपल्यामध्ये फळ जरी नसेल तर प्रभू निराश होत नाही, कारण त्याला ठाऊक आहे की ह्याच्यासाठी झटपट करणार श्रम घेणार कोण आहे. आणि एक दिवस येशूच्या नावाने या रोगत्याला फळ येणार आहे, देवाचं गौरव होणार आहे. हालेलुया. आणि त्या ठिकाणी तो बघितला वाटेवरच्या झाडाकडे आणि तो निराश झाला, कारण त्याला बघायला भेटायला कोण नाही, काळजी घ्यायला कोण नाही. आणि म्हणून चर्च मध्ये येणं, चर्च सहभागितेमध्ये भाग घेणं फार महत्वाचं आहे. आपण कोणाकोणत्या कुठल्याही कोपऱ्यात असू दे, आज आमची अशा बघा किती दूर लागून आहे का, तिला देवाचा आशीर्वाद. आणि जसा आजचा आपण जर का देवाच्या मंडळीमध्ये जर का आपण राहिलो, वाढलो, कारण आपण मानव प्राणी चुकणारे, पडणारे, घडणारे, तर प्रभू दया पाडून गेला. तो आपल्यावरती दया, तो आपल्यावरती प्रेम करतो, आपल्या चुकावरती पांघरून घालतो. आणि म्हणून तो ज्याच्या अपराधांची क्षमा झाली, ज्याच्या बाबावरती पांघरून घातले तो धन्य. आणि आज आपण जिथे बसलेला आहोत ते आपण धन्य आहोत, आपण आशीर्वादित आहोत. आणि त्याबद्दल आपण देवबापाच्या नावाला धन्यवाद दिला, त्याचा उद्गार करूया. कारण आज हे अनुवाद 28 प्रमाणे सगळे आशीर्वाद आपल्याकडे धावत आणि पळत येणार. कुठं सुद्धा त्या आडले जाणार. आणि त्यासाठी ती जबाबदारी तुमची नि माझी आहे की प्रभूला शरण जाईल, प्रभूचं वाणी लक्षपूर्वक आहे, प्रभूच्या विधी मनापासून पाळायचे, प्रभूसाठी थोडा वेळ घे. कारण जेवढा वेळ आपण देवासाठी खर्च करू त्याच्या 1000 पटीने आपल्याला आशीर्वाद मिळेल. आपल्याला मग दीर्घायुष्य आजारी दे, पाजारी दे, दुःख येऊ दे, त्रास येऊ दे, तो आपल्याला त्याच्यातून बाहेर हालेलुया. आणि आपल्याकडून तो आपलं गौरव करून देतो. तुम्हाला माहित आहे का, संत पाऊल फिलिप्पियस पत्र 4 अध्याय आणि 4 वचनात म्हणतो की प्रभूमध्ये सदैव आनंद करा. तुमच्या जीवनाची परिस्थिती कशी पण असू दे, सुखात काय सगळेजण उड्या मारतात, पण जेव्हा आपण निराश असतो, जेव्हा आपण दुःखी असतो, जेव्हा आपण कष्टी असतो, तेव्हा सुद्धा आपण काय करूया, देवाच्या नावाला धन्यवाद देऊया, आपले गुडघे त्याच्यासमोर टेकूया, त्याची वाणी ऐकण्यासाठी आपले कान खुले करूया, आपलं मन त्याच्यापुढे उघडं करूया, प्रभू त्यांची बोलूया. आणि प्रभू मग म्हणणार की माझ्या बाळा काळजी करू नको, तुम्ही हाय ना तुझ्यासाठी. आणि जेव्हा तो आपल्याला असा जीव देतो तेव्हा आपले जीवन निश्चितच आशीर्वादित होतं, फुलांनी फळांनी भरून जातं आणि येशूच्या नावाचं गौरव केलं जातं. म्हणून म्हणते की हे 2013 दिवसा प्रभू येशूच्या सानिध्यामध्ये बसून घालून त्याच्या आज्ञा पाळून आपण त्याला सामोऱ्या जाऊया आणि जीवनात आशीर्वादित होऊ.